एखादा कुटुंब प्रमुख किंवा एखादा नोकरदार माणूस किंवा एखादा ठेवीदार माणूस हा व्यक्ती त्याचं कुठलंही नामनिर्देश न करता किंवा विल न बनवता किंवा त्या मिळकतीचा वारस न ठरवता मृत्यू पावला तर अशा वेळेस बँका किंवा विमाधारक कंपन्या किंवा शेअर होल्डर्स यांना तुम्हाला हे प्रमाणपत्र त्या वारसांना कोर्टातनं काढून द्यावं लागतं. आता ज्यांना प्रमाणपत्र हवं आहे त्यांनी काय काय तयारी करायची आणि या सगळ्यासाठी साधारणपणे कालावधी हा 3 महिन्याच्या आसपास लागू शकतो. हे प्रमाणपत्र तुम्हाला भारताच्या कुठल्याही राज्यामध्ये व्हॅलिड आहे किंवा ते वापरता येतं. कायदेशीर वारस हा जर निर्विवाद असेल किंवा त्याच्यात कुठलाही डिस्प्यूट नसेल किंवा इतर वारसांचं कुठल्याही प्रकारची हरकत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला ह्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तर वडिलांच्या मिळकतीमध्ये किंवा वडिलांच्या संपत्तीमध्ये किंवा त्या ठेवींमध्ये मुलींना सुद्धा समान किंवा 50% हिस्सा हा मागता येतो. तर मृत व्यक्तीच्या ज्या जंगम मालमत्ती आहेत, चल स्वरूपाच्या ज्या मालमत्ती आहेत, पैसा असेल, सोनं असेल, डिपॉझिट असेल, देणीघेणी असेल किंवा शेअर्स असतील किंवा एखाद्याकडनं वसुलीचा रक्कम असेल तर याच्या संदर्भामध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र काढावं लागतं. नमस्कार, मी ॲडव्होकेट रवींद्र नरभवर. आजचा जो विषय आहे तो आहे वारसा प्रमाणपत्र संदर्भामध्ये. सक्सेशन सर्टिफिकेट याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. आणि हे वारसा प्रमाणपत्र काढण्याच्या बाबतीमध्ये अनेक लोकांना कायदेशीर अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी किंवा ते सर्टिफिकेट कुणाकडनं कसं मिळतं त्यासाठी काय प्रोसिजर असते या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925 म्हणजे भारतीय वारसा कायदा 1925 प्रमाणे हे प्रमाणपत्र तुम्हाला सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन किंवा जिल्हा न्यायालयामधनं हे तुम्हाला मिळवता येतं. आता या प्रमाणपत्राची गरज काय पडते तर जर एखादा व्यक्ती, एखादा कुटुंब प्रमुख किंवा एखादा नोकरदार माणूस किंवा एखादा ठेवीदार माणूस हा व्यक्ती त्याचं कुठलंही नामनिर्देश न करता किंवा विल न बनवता किंवा त्या मिळकतीचा वारस न ठरवता मृत्यू पावला तर अशा वेळेस बँका किंवा विमाधारक कंपन्या किंवा शेअर होल्डर्स यांना तुम्हाला हे प्रमाणपत्र त्या वारसांना कोर्टातनं काढून द्यावं लागतं. आणि हे जे प्रमाणपत्र आहे ते भारतीय वारसा कायदा 1925च्या सेक्शन 370 ते 390 मध्ये आपल्याला मिळतं. आता ही गोष्ट स्पष्ट झाली की जो व्यक्ती आहे ज्याचं बँकेमध्ये खातं होतं, सेव्हिंग खातं असेल, ठेवी डिपॉझिट असतील, शेअर सर्टिफिकेट असतील किंवा बॉन्ड्स असतील किंवा अन्य काही येणं असेल लोकांकडनं, कुणाकडनं तरी वसुली बाकी असेल तर अशा केसेसमध्ये तो गेल्यानंतर त्याच्या वारसांना ह्या प्रमाणपत्र आपल्याला घ्यावं लागतं किंवा काढून घ्यायला लागतं. तर हे प्रमाणपत्र तुम्हाला कुठं मिळतं तर सिव्हिल डिव्हिजन जिल्हा न्यायालयामधलं जे सिनियर डिव्हिजन आहे त्या सिनियर डिव्हिजनकडे तुम्हाला एक पिटिशन फाईल करायला लागतं या सेक्शनमध्ये आणि मग ते सगळं तुम्हाला द्यायला लागतं. आता ज्यांना प्रमाणपत्र हवं आहे त्यांनी काय काय तयारी करायची तर त्यांनी ज्या व्यक्तीच्या नावाने हे खातं होतं, जो व्यक्ती मृत्यू झालाय त्याचा मृत्यू दाखला तुम्हाला या प्रमाणपत्रासाठी द्यायचा आहे. त्याचबरोबर ज्या मिळकती, मालमत्ता, सेव्हिंग खातं असेल, शेअर्स असतील, एफडी असतील किंवा अन्य गुंतवणुकीचे काही कागदपत्र असतील तर हे सगळे कागदपत्रांची एक सूची तयार करून त्याच्या प्रती तुम्हाला मेहरबान कोर्टासमोर द्यायला लागतील. आणि मग हे ज्या सिक्युरिटी डिपॉझिट असेल किंवा बँक खाते असतील किंवा हे जे असेल हे सगळं तुम्हाला परत मिळवते. आणि याच्यासाठी मग तुम्हाला साधारणपणे कोर्टाची एक स्टॅम्प ड्युटी पेड करायला लागते. आणि या सगळ्यासाठी साधारणपणे कालावधी हा 3 महिन्याच्या आसपास लागू शकतो. याच्यासाठी पेपर नोटीस हे पब्लिश करायला लागतं, सायटेशन पब्लिश करायला लागतं. आणि मग जे काही वारस असतील या वारसांना बाकीचे इतर वारस असतील यांचे जबाब रेकॉर्ड केल्यानंतर तुमच्या नावाने बँक जे आहे हे किंवा कोर्ट जे आहे बँकाच्या नावाने हे तुम्हाला प्रमाणपत्र इश्यू केलं जातं. हे प्रमाणपत्र तुम्हाला भारताच्या कुठल्याही राज्यामध्ये
व्हॅलिड आहे किंवा ते वापरता येतं. तर अशा स्वरूपाचं हे प्रमाणपत्र काढण्याची पद्धत आहे. तर तुम्हाला तुमच्या जे काही मिळकती आहेत, ज्या ठेवी आहे, जी काही अमाऊंट आहे, या अमाऊंटवर साधारणपणे 3% स्टॅम्प ड्युटी ही कोर्टाला पेड करायला लागते. तर त्याच्यानंतर तुम्हाला हे वारसा प्रमाणपत्र कोर्टाकडनं इश्यू होतं. याच्यामध्ये काही सुप्रीम कोर्टाने काही माइलस्टोन असे जजमेंट्स किंवा सायटेशन्स आपल्याला दिलेले आहेत, त्याचाही आपल्याला त्यामध्ये उपयोग होईल. तर दिल्ली हायकोर्टाने 2026 मध्ये रिसेंटली एक जजमेंट पास केलं आहे. ते दिनेश कुमार वर्सेस VOI म्हणून 2026 मधलं आहे, ऑनलाईन जजमेंट आहे. ते त्या जजमेंटमध्ये असं म्हटलं की कायदेशीर वारस हा जर निर्विवाद असेल किंवा त्याच्यात कुठलाही डिस्प्यूट नसेल किंवा इतर वारसांचं कुठल्याही प्रकारची हरकत नसेल, तर अशा वेळेस तुम्हाला या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. आणि मग त्या पेन्शन्स असेल, पेन्शनचा एखादा विषय असेल, आता अशा वेळेस जर इतर वारसांची कुठलीही हरकत नसेल आणि तो एकमेव असा निर्विवाद जर तो वारस असेल, तर या केसचा फायदा घेऊन तुम्हाला ते प्रमाणपत्र घ्यायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट तुमच्या वारसाची नोंद त्या पेन्शनमध्ये किंवा त्या शेअर्समध्ये किंवा ज्या ठेवी आहेत त्याच्यावर तुम्हाला करता येऊ शकतं. त्याच्यानंतर कमला नीती वर्सेस LOA हे 2023 मधलं एक जजमेंट आहे. आणि या जजमेंटमध्ये सुद्धा म्हटलंय की जो व्यक्ती गेला आहे, जो व्यक्ती मेला आहे किंवा जो व्यक्तीच्या नावाने सगळ्या संपत्त्या शिल्लक आहेत, अशा व्यक्तीच्या संदर्भामध्ये जर त्याचे वारस इतर कोणी असतील, तर ते आदिवासी महिलांच्या बाबतीत हा जजमेंट आहे. तर वडिलांच्या मिळकतीमध्ये किंवा वडिलांच्या संपत्तीमध्ये किंवा त्या ठेवींमध्ये मुलींना सुद्धा समान किंवा 50% हिस्सा हा मागता येतो. हा वारसा हक्काप्रमाणे या केसमध्ये डिफाईन केला गेला आहे. प्रकाश चंद्र बुथ वर्सेस मनोहरलाल बुथ ही केस 2018 मध्ये आली होती. आणि याच्यामध्ये असं म्हटलंय की या केसमध्ये जर एखाद्या व्यक्तीने फायलिंगच्या वेळेस केस फाईल करताना तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची असते, स्टॅम्प ड्युटी तुम्ही पेड केली नाही म्हणून तुमच्या वारसा प्रमाणपत्राचा मेंटेनॅबिलिटीवर कुठलाही फरक पडत नाही किंवा ते इनव्हॅलिड होत नाही, तुम्हाला ते व्हॅलिडच राहणार आहे. अशा स्वरूपाचा एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. त्याच्यानंतर जोसेफ वाफशेअर व्हर्सेस शेले वाफशेअर हे 2019 मधलं एक जजमेंट आहे. फार महत्त्वपूर्ण जजमेंट आहे की एखाद्या कोर्टाने पिटिशनरने दाखल केल्याप्रमाणे वारस प्रमाणपत्र जर त्याच्या नावाने हे इश्यू झालं असेल, जारी झालं असेल आणि इतर वारसांना नोटिसा त्यांनी काढल्या नसतील किंवा त्यांना त्या मिळाल्या नसतील किंवा मिळाल्या असतील ते हजर झाले नसतील, तर त्यांचा हक्क जो आहे हा जात नाही. तर असं प्रमाणपत्र हे तुम्हाला रिव्होक करता येतं किंवा ते तुम्ही त्याला चॅलेंज करू शकतात. आणि चॅलेंज केल्यानंतर तुम्हाला असं प्रमाणपत्र पुन्हा बनवण्यासाठी किंवा त्याची नवीन सुनावणी मेहरबान कोर्टामध्ये घेण्यासाठी तुम्हाला विनंती करता येऊ शकतो. तर अशा स्वरूपाचं हे वारसा हक्क प्रमाणपत्र जे आहे, ज्याला सक्सेशन सर्टिफिकेट म्हणतात, तर हे सक्सेशन सर्टिफिकेट जे आहे तर मृत व्यक्तीच्या ज्या जंगम मालमत्ता आहेत, चल स्वरूपाच्या ज्या मालमत्ता आहेत, पैसा असेल, सोनं असेल, डिपॉझिट असेल, देणीघेणी असेल किंवा शेअर्स असतील किंवा एखाद्याकडनं वसुलीचा रक्कम असेल, तर याच्या संदर्भामध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र काढावं लागतं, घ्यावं लागतं. परंतु कधी घ्यायचं नाही याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचा काही निर्देश आहेत. कुणाला मिळालं असेल आणि जर तुमचा हक्क डावलला गेला असेल तर रिव्होक करण्यासंदर्भामध्ये सुद्धा याच्यामध्ये काही केसेस आहेत. तर त्याच्या लिंक जी आहे आम्ही तुम्हाला सोबत याच्यामध्ये टाकून देऊ. याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. धन्यवाद.